गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यात शिवशाही बस उलटून भीषण अपघात झाला। या अपघातात मृतांचा आकडा आणखी वाढलाय। 11 प्रवाशांचा मृत्यू झालेला असून याशिवाय 10 प्रवासी गंभीर जखमी असून 15 प्रवासी किरकोळ जखमी झालेत। जखमींवर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भंडाऱ्याकडून गोंदियाच्या दिशेने सकाळी 10:30च्या दरम्यान ही बस निघाली, पण दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास एका वळणावर चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि अपघात घडला। राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत जाहीर केली। पंतप्रधान मोदींनीही या अपघातावर शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांसाठी 2 लाख इतकी मदत तर जखमींसाठी 50,000ची मदत जाहीर केली। गोंदियाच्या बस अपघातात कुणी आई गमावली तर कुणी बाप गमावला। 3 महिन्यांपूर्वी पोलीस विभागात भरती झालेल्या स्मिता सूर्यवंशी यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। काहीच दिवसांपूर्वी त्यांच्या पतीचं गंभीर आजारानं निधन झालं। त्यानंतर स्मिता सूर्यवंशी या पोलीस विभागात कार्यरत झाल्या। सासू सासरे आणि आपल्या छोट्या बाळाला भेटून गोंदियाकडे निघाल्या होत्या। त्याचवेळी काळानं त्यांच्यावर घाला घातला। तर भंडाऱ्याचे राजेश लांजेवार आणि त्यांच्या पत्नी मंगला लांजेवार यांचाही अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। आजारी असलेल्या नातेवाईकाची प्रकृती पाहण्यासाठी गेलेल्या लांजेवार कुटुंबावर काळानं घाला घातला। तर या अपघातात त्यांचा 2.5 वर्षांचा मुलगा बचावला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। तर मुलीला भेटण्यासाठी निघालेल्या रामचंद्र कनोजे आणि त्यांच्या पत्नी अंजिरा कनोजेंचाही या ठिकाणी जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।